उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत. परभणी, सेलू, जिंतूरचे कार्यकर्ते पवारांची साथ सोडणार. पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. मसाजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी गावकरी आक्रमक. मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन गट. मंत्र्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते तर राजीनामा घेतल्यास आरोप मान्य केल्यासारखी स्थिती उद्भवेल. दोन गटात मतभेद असल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात प्रशांत कोरटकरांच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी. कोरटकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरांना ताब्यात घेण्याची शक्यता. इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापुरात प्रशांत कोरटकरांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्र कर्नाटकची एसटी बस सेवा 4 दिवसांनंतर पुन्हा सुरू. तणावाच्या पार्श्वभूमीवर बंद होती बस सेवा.